नमस्कार मित्रांनो, मी अभिजित. दोन प्रवासी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि हा माझ्या वय मोर्या, त्याच्यावरच मी आलो इथे प्रयागराजला आलो आहे. आणि हे प्रयागराजचं स्टेशन आहे. तेव्हा फुल गर्दी येते, येताना विचार करून या. तर मित्रांनो, आता आपण चालू त्रिवेणी संगमावर. आपल्याबरोबर मोर्या आणि ही बघा, मी पाण्याची बाटली पण घेतली. मला खूप लोक बोलले की पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये, म्हणून बाटली घेतली. और मोर्या इथलाच गाववाला आहे. त्याच्या पण हिंदीमध्ये बोलूया, कारण त्याला हिंदी मराठी समजते पण जाऊ दे. हाँ बिल्कुल बिल्कुल, मराठी पूरा समझते हैं. मराठी बोलोगे वो हिंदी में बोलेगा, है ना? तो बोलो इसके बारे में बताओ. कहाँ पे जा रहे हो? यहाँ हम आ गए हैं संगम 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 घाट. संगम घाट पे. हाँ, बढ़िया. अभी घाट पे अभी यहाँ हम नहाएंगे. हाँ, इसके बाद फिर गंगा में नहाएंगे. अच्छा. उसके बाद फिर यहाँ से निकलेंगे. तो संगम घाट पे तो गंगा और ये इसका नहीं, अलग है, अलग है, अलग है. गंगा जी अलग है, संगम ही अलग है. यहाँ त्रिवेणी, यहाँ तीनों का मिलन हुआ है. तो चलो चलते संगम घाट पे, म्हणजे जाऊया संगम घाटावर आणि मग तिथे आंघोळ करूया आणि मग बघूया काय. आणि बघू शकते ते तंबू बिंबू आहेत खूप सारे, पण आता बऱ्यापैकी सगळे आखाडे गेलेले आहेत. एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो. ते बघा, हे जे इकडे बघताय ना, इकडे सगळे तंबू लावले होते सगळे आखाड्यांचे. पण आता साधू संत लोक गेलेत, कारण की आता त्यांचे जे 3 महत्त्वाचे स्नान होते ते पूर्ण झाले. आणि आता फक्त शेवटचं आहे महाशिवरात्रीचं, तेव्हा फक्त गर्दी होईल. पण आत्ता इथे एवढी गर्दी नाही आहे, त्यामुळे तुम्ही येत असाल तर लवकरात लवकर या महाशिवरात्रीच्या आधी. तर मित्रांनो, आता पण जात आहोत तिथे घाटावर. आणि ते तात्पुरते ब्रिज बनवलेत ना, ते पण तुम्हाला दाखवतो. एक मिनटं थांबा. तर मित्रांनो, असे हे बघा, तुम्ही समोर दिसत ना, हे असे ना गंगेवर ब्रिज, तात्पुरते ब्रिज बनवण्यासाठी असे गोळे टाकलेत. इसको क्या बोलते हैं मोर्या? इसको क्या बोलते हैं? उसको ये गोले जो डाले हैं उसको पोप पोप पुल. ह्याला बोलतात पोपचे पूल. हे असे पूल आहेत ना, अस्थायी पूल बनवलेत गंगेवर, लोकांना गंगा पार करण्यासाठी आणि यमुना पार करण्यासाठी. तर पाहू शकता बघा लोकांची गर्दी. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण घाटावर आलो. ते बघा माझ्या मागे तुम्ही पाहू शकता घाट. हा त्रिवेणी घाट आहे. याला गंगा, यमुना आणि सरस्वती, गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा घाट आहे हा. आणि इकडे जी लाईट बघते ना माझ्या मागे, ती गंगा नदी आहे. आणि ह्या बाजूला ती यमुना नदी आहे. आणि इकडनं बोलतं सरस्वती नदी येते कुठला तरी, म्हणजे ते लुप्त होते खालना आणि खालना येते. आणि ही जे हे मागे जे बघते ना एकदम परफेक्ट, हा त्रिवेणी संगम आहे. इथे या तिन्ही नद्या मिळतात आणि मग ही पुढे गंगाजी म्हणून इकडे जाते, बंगालच्या उपसागरात वाहते. तर आता आपण घाटावर आंघोळ करणार आहोत आणि काय नाही, आणि मग आपला कुंभमेळ्याचा व्हिडिओ पूर्ण होईल. नमस्कार मित्रांनो, आता आपण ते पिप्याचे पूल आहेत ना, म्हणजे ते नदीवर, गंगा नदीवर अस्थायी बांधलेले पूल, त्या पुलावर चालतो. तेव्हा झुकी की तरफ, झुसे की तरफ ये देख. आता हा तो ब्रिज बघता ना, ज्याच्यावर आपण चाललोय, तो अस्थायी ब्रिज आहे. म्हणजे हे बघा, असे हे टाकून ह्याच्यामध्ये हवा भरतात. आणि जसं पाणी जसं वाढलं तसं ब्रिजवर होतो, पाणी जसं कमी झालं तसं खाली होतो. मस्त खूप गर्दी आहे. पोलीस त्रिवेणी संगम. तर मित्रांनो, ही आहे गंगा नदी. जे आता पण या गंगेवर जो ब्रिज आहे ना, त्या ब्रिजवरून आपण चाललो आहोत. आता पण हे संगम येते त्रिवेणी संगम, आणि तिथनं मग ही एकटीत पुढे गंगा अशी एकटीत वाहते ही पुढे. आता आपण गंगेच्या मधोमध जाऊ जवळपास. हे बघा, आता मी हे रात्रीचं शूट करतोय, कारण की आता गर्दी कमी आहे आणि शूट करायला चांगला भेटते म्हणून. दिवसाची खूप गर्दी असते, त्यामुळे काही तेव्हा शूट करायला मिळत नाही. तर बघून घ्या.
बस